नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. माझी एक मैत्रीण म्हणाली, अगं मी किती वेळा तुळस लावते, कढीपत्ता लावते, माझ्याकडे ना कुंडीमध्ये जगतच नाही. तर म्हटलं तू ना त्या झाडाला लावताना छान अंजार गोंजार आणि त्यांना सांग त्यांना की तुला इथे रुजायचं आहे. तर तिला ते खूप असं काहीतरी वाटलं, काहीतरी काय झाडाला काय सांगायचं. तर मी तिला सांगितलं की आम्ही पुण्याला यायच्या आधी आम्ही टाउनशिपमध्ये जिथे राहायचो ना, तर बरेच वर्ष तिथे आम्ही कॉलनीमध्ये राहिलो. तर माझ्याकडे म्हणजे बरेच जण आपले व्ह्युअर्स आहेत की जे आमच्या टाउनशिपमध्ये राहत होते आणि त्यांना माहिती की माझी बाग खूप सुंदर होती. तर माझ्या बागेमध्ये सगळ्या प्रकारची झाडं होती, फुलझाडं होती, इंडोर प्लांट्स होते. खूप सुंदर बाग होती मी. तर आम्ही बरेच वर्ष राहिल्यामुळे माझे मिस्टर पण खूप त्या बागेवर मेहनत घ्यायचे. तर फक्त काय व्हायचं, मी त्या झाडांना येता जाता म्हणजे मी जॉब करत होते तर येता जाताना अगदी आपण मुलाला कसं बोलतो ना की अरे लाडोबा मी जाऊन येते बरं का, असं प्रत्येक झाडाला मी आपलं एक तोडताना फूल तोडताना वगैरे असं एक तर म्हणतात ना, असं आपलं असं हळूवार त्यांच्या हे करायचे, हात फिरवायची आणि असं त्या सगळ्या झाडांशी मी बोलायचे बरं का. तर माझी जी बाग होती ती अशी खूप तरारलेली आणि बरेच जण म्हणायचे की तुमची बाग कशी काय एवढी छान हेल्दी आहे, काय घालता तुम्ही. तर फक्त आमचे त्या झाडांना व्हायब्रेशन्स म्हणतात ना, ते आम्ही पोचवले. कधी आपल्या ज्या भावना असतात त्या व्हायब्रेशन्स त्या झाडांना समजतात बरं का. तर अगदी प्रत्येक झाडाला आम्ही काळजी घ्यायचो आणि खूप म्हणजे मी अगदी मुलांसारखी त्या झाडांची नावं ठेवली होती. गुंड्या, हा लाडोबा अशी ठेवायची आणि त्यांच्याशी बोलायची. आणि ती सगळी झाडं मला खूप अशी छान प्रेम दिलं. त्या झाडांनी खूप वर्ष माझी बागेची खूप तरारलेली होती. तर इव्हन म्हणजे कढीपत्त्याचं झाडसुद्धा काय झालं माहिती आहे की कढीपत्त्याचं झाड आधी कुंडीत होतं, मग मला ते खाली लावायचं होतं. तर खाली लावताना मग मी त्याला सांगितलं की तुला या मातीत आता रुजायचं आहे बरं का, आता तुला मोठं व्हायचं आहे, तुला मोठं व्हायचं आहे बाळा. असं करून ती मी कुंडीत त्या खालती हे केलं आणि मग तो अक्षरशः कढीपत्त्याचा छान वृक्ष झाला. तर असं प्रत्येक झाडावर प्रेम केलं म्हणजे ते आपले जे व्हायब्रेशन्स असतात ना तिथे त्या झाडांनासुद्धा समजतं. झाडंसुद्धा सजीव आहेत, त्यामुळे त्यांना आपले व्हायब्रेशन्स म्हणजे समजतातच. अजून एक माझ्या आयुष्यातला खूप टचिंग तुम्हाला एक प्रसंग सांगते की माझ्या मागच्या बाजूला, माझ्या किचनच्या मागच्या बाजूला खूप मोठं जांभळाचं झाड होतं. प्रचंड जांभळाचं मोठं असं वृक्ष होता. तर सगळेजण येऊन तोडायचे आणि त्या वर्षी आमच्या घरात माझ्या मिस्टरांचा बराच मोठा ॲक्सिडेंट झाला होता. तर आता ही जांभळं कधी काढणार मी आणि कधी आपण म्हणजे कधी आपल्याला खायला मिळणार, असं मनात येऊन गेलं की कधी मी मिस्टरांना देणार एवढं मोठं जांभळाचं झाड वगैरे. खोटं वाटेल तुम्हाला, अक्षरशः मी असं म्हटलं आणि अगदी थोड्या वेळातच अशी झाडाची फांदी अशी कडकड कडकड खालती आली आणि अगदी माझ्या म्हणजे खिडकीशी आली, दाराशी आली आणि मी अक्षरशः म्हणजे खूप मोठा वृक्ष होता. मी म्हणजे खालती उतरून मी प्रत्येक जांभळ असं हाताने काढलं. त्या झाडाला सुद्धा माझ्या भावना कळल्या. म्हणजे सगळ्यांना तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं की हे असं कसं झालं, कारण इतका मोठा वृक्ष होता. पण त्या जांभळाच्या झाडाशी सुद्धा मी बोलायचे बरं का, स्वयंपाक करता की अरे खूप छान यावेळेस बहरलायस बरं का, असं करत म्हणजे खूप असं आपलेपणाने त्याच्याशी बोलायची. आणि खरं त्यांनी मला माझ्या संकटाच्या काळात म्हणजे त्यांनी मला साथ दिली. जेव्हा मी क्वार्टर्स सोडले ना, तर अक्षरशः प्रत्येक झाडाला मी असं गोंजारून असं मी म्हणजे रडले. अक्षरशः एखाद्या आपल्या बाळांना सोडून जातो तसं मला खूप हे वाटलं. कारण काय झालं माहिती आहे का, शहरांमध्ये झाडं बागे म्हणजे इथे प्रत्येक सोसायटीचे नियम असतात. तुम्ही गार्डन म्हणजे आम्हाला असे आर्टिफिशियल ठेवायला लागतात. खूप आवडतात अशातला भाग नाही आहे, पण नियम असतात की बाल्कनीमध्ये झाडं ठेवायची नाही वगैरे. त्यामुळे इथे काही आम्ही झाडं आणली नाहीत. पण अगदी टाउनशिप जेव्हा मी सोडली तेव्हा मी प्रत्येक झाडावर असं मायेने हात फिरवला आणि मी अगदी म्हणजे त्यांचा निरोप घेतला. तर अजूनही मला त्या झाडांची आठवण येते. म्हणजे आपले म्हणतात ना, एक झाडांबरोबर सुद्धा एक बॉन्डिंग असतं. तर हे तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून बघा बरं का. की आणि तुमचे जे काय अनुभव असतील ना, तर मला खरंच कॉमेंट्समध्ये लिहून बघा की असे तुम्हाला अनुभव आले का. कारण मला हे वारंवार अनुभव यायचे झाडांचे. मागे कुठेतरी मी वाचलं होतं की एका शेतकऱ्याने असे छान म्युझिक शेतात लावलं होतं. तर त्या म्युझिकमुळे पण त्याचं शेत त्यावेळेस खूप छान बहरलं होतं. तर असे प्रयोग तुम्ही करून बघा आणि मला तुमचे जर तुम्ही केले असतील तर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की मला कळवा की तुमचा अनुभव काय आहे. तर असंच आपण ह्या झाडांवर
प्रेम करायचं, जे आपल्याला आनंद देतात. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.